नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा नवीन विकास आराखडा. हो, तो सध्या खूप चर्चेत आहे आणि दुर्दैवाने वादात सापडलाय. अगदी. आणि या आराखड्यामध्ये मोठे गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत. हो, नक्कीच. आपल्याला जी माहिती मिळाली आहे ती सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक आहेत मारुती भापकर म्हणून. हो, ऐकलंय त्यांच्याबद्दल. त्यांनी अस्त्र न्यूज नेटवर्कला नुकतीच म्हणजे 5 जून 2025ला एक मुलाखत दिली. त्यावरच आधारित आहे हे सगळं. अच्छा. मग आज आपण काय करणार आहोत? म्हणजे या आरोपांमागचे नेमके मुद्दे काय आहेत? हो, ते मुद्दे, मग सामान्य नागरिकांवर याचा काय परिणाम होतोय असं म्हटलं जाते. आणि पुढे काय भूमिका घेतली जाते या सगळ्याचा आढावा घेऊया. बरोबर. सुरुवात करूया मूळ आरोपापासून. भापकरांचे शब्द वापरायचे झाले तर काय म्हणालेत ते? ते म्हणतात की हा आराखडा म्हणजे गरिबांच्या जमिनी गिळणारा आणि श्रीमंतांना वाचवणारा महाघोटाळा आहे. बापरे, हे तर खूपच म्हणजे थेट आणि गंभीर विधान आहे. हो ना. त्यांचा स्पष्ट आरोप आहे की जे स्थानिक मोठे लोक आहेत, राजकारणी, आमदार, खासदार आणि जे धनदांडगे आहेत, त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी म्हणजे स्वतःच्या जमिनी वाचवण्यासाठी या आराखड्यात बदल केले. आणि त्याचा फटका सामान्य माणसाला. अगदी. सामान्य नागरिकांच्या जमिनींवर आरक्षणं टाकली गेली. म्हणजे त्यांची जमीन सार्वजनिक कामासाठी राखून ठेवली गेली. अच्छा. यालाच त्यांनी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार म्हटलंय. आणि फक्त एवढंच नाही, तर पिंपरी चिंचवडच्या इतिहासातला सर्वात मोठा आणि घृणास्पद घोटाळा असंही ते म्हणतायत. पण हे फेरफार नक्की कसे केले गेले? म्हणजे त्याची काही कार्यपद्धत सांगितली आहे का त्यांनी? हो, त्यावरही ते बोलले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार आराखडा जाहीर झाला 14 मे 2025ला. पण ही जी काही हेराफेरी आहे ती त्याआधी जवळपास 1 वर्षभर चालू होती. म्हणजे साधारण 9 मार्च 2024 पासून ते 14 मे 2025 पर्यंत. एवढा काळ? हो. आणि यात कोण सामील होतं? तर राजकारणी, बिल्डर, उद्योजक यांनी आयुक्त आणि प्रशासनासोबत संगनमत केलं असा त्यांचा आरोप आहे. प्रशासकीय पातळीवर पण काही संशयास्पद गोष्टी घडल्या असं वाटतंय का त्यांना? हो, तसा उल्लेख आहे. एका महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे जेव्हा आराखडा अंतिम होत होता तेव्हा शेंडे नावाचे एक अधिकारी होते. ओके. त्यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी कुलकर्णी नावाचे अधिकारी आले. ही बदली आणि नियुक्ती संशयास्पद आहे असं भापकर म्हणतात. अच्छा. आणखी एक मुद्दा, त्यांनी आरक्षणांच्या संख्येबद्दल पण काढला होता ना. अगदी बरोबर. जुन्या आराखड्यात 1150 आरक्षणं होती म्हणे. आणि आता नवीन आराखड्यात ती 1300 झाली आहेत. म्हणजे जवळपास 150 आरक्षणं वाढली. 150 आरक्षणं वाढली? हो. तर ही वाढलेली 150 आरक्षणं नेमकी कुठे गेली, कुणाच्या फायद्यासाठी टाकली गेली, हा त्यांचा कळीचा प्रश्न आहे. हा आकडा तर लक्षणीय आहे. याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर कसा दिसतोय त्यांच्या म्हणण्यानुसार? परिणाम खूपच गंभीर असल्याचं चित्र ते उभं करत आहेत. एकतर रेड झोनचा निर्णय. हो, तो मुद्दाही गाजतोय. त्यामुळे हजारो लोक विस्थापित होतील अशी भीती आहे. आणि निवडणुकीत जी आश्वासनं दिली होती ती पाळली नाहीत असा पण एक आरोप आहे. आणि नद्यांच्या बाबतीत पण काहीतरी आहे ना, ब्लू लाईन वगैरे? हो, पवना, इंद्रायणी, मुळा नदीची जी ब्लू लाईन आहे म्हणजे पूर रेषेजवळचा संवेदनशील भाग, तिथे सुद्धा म्हणे प्रभावशाली लोकांच्या जमिनी वाचवण्यासाठी आराखड्यात बदल केले आणि त्यामुळे सामान्य लोकांची घरं बाधित झाली आहेत. अरे देवा. आणि रिंग रोडचं काय? रिंग रोडमुळे तर अजून मोठा फटका बसणार आहे म्हणतात. जवळपास 7 ते 8 हजार घरं बाधित होतील. 8,000 घरं? हो. आणि लोकांना याची पुरेशी कल्पना किंवा पूर्वसूचना दिली गेली नाही असंही म्हटलं जातंय. पण या सगळ्यातला जो सर्वात धक्कादायक आरोप आहे तो म्हणजे आरक्षणांचं स्थलांतर. आरक्षण स्थलांतर म्हणजे काय नेमकं? म्हणजे असं की जे श्रीमंत वजनदार लोक आहेत त्यांच्या जमिनींवर जर आधी काही सार्वजनिक कामासाठी आरक्षण असेल तर ते आरक्षण तिथून उठवलं गेलं आणि ते कामगार, शेतकरी किंवा इतर सामान्य नागरिक आहेत त्यांच्या घरांवर किंवा जमिनींवर टाकण्यात आलं. काय सांगताय? हो, याला ते सामाजिक न्यायाच्या विरोधातलं कृत्य म्हणतायत. त्यांचेच शब्द वापरायचे तर गरिबांच्या छातीवर नांगर फिरवला गेला आहे. हे ऐकून खरंच खूप अस्वस्थ वाटतंय. आणि एक अजून मुद्दा आहे जो खूप संवेदनशील वाटतोय, आळंदी जवळचा. अगदी. तो तर खूपच नाजूक विषय आहे. श्री क्षेत्र आळंदी आणि देहू ही पवित्र तीर्थक्षेत्र आहेत, आपल्याला माहितीच आहे. हो, अर्थात. त्याच्या अगदी जवळ डुडुळगाव नावाचं गाव आहे. तिथे चक्क 4 एकर जागेवर कत्तलखान्यासाठी म्हणजे स्लॉटर हाऊससाठी आरक्षण टाकलंय असा आरोप आहे. कत्तलखान्यासाठी आळंदीजवळ? वारकरी संप्रदायाचा अपमान होईल अशी तीव्र भावना व्यक्त होतीये. यावरची प्रतिक्रिया काय आहे मग?
प्रतिक्रिया पण तितकीच तीव्र आहे. भापकरांनी तर याची तुलना गांजा फुंकून केलेल्या कामाशी केलीये. अरे बापरे. इतकंच नाही तर हा आळंदी आणि परिसराचं पावित्र्य नष्ट करण्याचा एक सुनियोजित कट आहे, असाही गंभीर आरोप त्यांनी केलाय. हे सगळं खूपच गंभीर आहे. मग आता राजकीय पातळीवर काय हालचाल आहे? नागरिक काय म्हणतायत? यात एक गोष्ट आहे. स्थानिक आमदार आहेत महेश लांडगे. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातले काही भाग म्हणजे चिखली, कुदळवाडी, चरहोली हो. तिथला आराखडा रद्द करण्यासाठी प्रयत्न केले. याचं भापकरांनी स्वागत केलंय. पण त्याच वेळी त्यांनी एक प्रश्न पण विचारलाय काय प्रश्न? की जर एका ठिकाणी राजकीय दबावाने बदल होऊ शकतो तर मग संपूर्ण शहरासाठी का नाही? इतर जे बाधित लोक आहेत त्यांच्यासाठी राजधर्म का पाळला नाही? असा सवाल ते करत आहेत. मुद्दा बरोबर आहे. आणि सामान्य नागरिक ते काय करत आहेत? सामान्य नागरिक आता जागे झाले आहेत. मोहननगर, रामनगर अशा भागांमधले लोक एकत्र येत आहेत, संघटित होत आहेत. अच्छा. ते प्रशासनाकडे लेखी हरकती, सूचना नोंदवत आहेत. ऐकायला आलंय की 15 जूनला त्यांची एक बैठक पण आहे पुढची रणनीती ठरवण्यासाठी. म्हणजे विरोध वाढत चाललाय. भापकरांच्या मागण्या काय आहेत नेमक्या? त्यांच्या मागण्या एकदम स्पष्ट आहेत. 1. हा वादग्रस्त आराखडा त्वरित रद्द करा. 2. या सगळ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा. सीबीआय चौकशी? हो. 3. जे दोषी अधिकारी आणि इतर लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करा. आणि 4. एक नवीन, पारदर्शक आणि सगळ्यांना न्याय देणारा आराखडा बनवा. आणि त्यांनी मोठ्या आंदोलनाचा इशारा पण दिलाय. म्हणजे एकंदरीत भापकरांच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण फक्त जमिनीपुरतं मर्यादित नाहीये. अजिबात नाही. हा केवळ जमिनीचा वाद नाही, तर हा कथित भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर यांच्या विरोधातला लढा आहे. सामान्य माणसाचे हक्क, सामाजिक न्याय आणि लोकांच्या धार्मिक भावना या सगळ्याचा संघर्ष आहे यात. बरोबर. त्यांच्या मते हा लढा लोकशाही मूल्यांचा आणि प्रशासकीय पारदर्शकतेचा सुद्धा आहे. त्यांनी जो शेवटचा प्रश्न विचारलाय तो खरंच विचार करायला लावणारा आहे. कोणता प्रश्न? ते म्हणतात, या लढ्यात सामान्य नागरिक जिंकणार की भ्रष्टाचार हेच पाहणे बाकी आहे.